तर जाऊ दम्मा दम्मा काय आता तू चाल म्हणती जाऊया मग हळूहळू चला हळूहळू चल थांब येऊ दे ना मला कोमल येऊ दे मला हळूच जा बरं का पाणी आहे. अगं ते घे ना ती कुंडी आणि त्याच्यात पाणी टाक तू कुठे गेली ना जेसिका कोमल आली पण पटापटा पटापटा घरी मला पाठीमागच सोडलं ना आली पण पुढं कुठे गेली काय माहिती दरवाजा तर उघडाच राहू दे कोमल पटापटा आली पण घरी मी हळूहळू येत राहिले कारण लोखंडीची नाही खूप भीती वाटते ना आणि आल्याबरोबर वॉशरूमला गेली वाटतं चला कोमलचे पप्पा येतील आता कामावरून चहा वगैरे बनवावा कोमल बघते कोमल वॉशरूमला गेली का आल्याबरोबर बर बर अजून द्या ना थोडं दळण आहे बाजरीचं. चार पाच दिवस बोल नेऊन टाकलं काय बाजरी दळण कोणा दिलं एवढं दळण बाजरीचं मला काय माहिती आपण कधी दिलं बाजरीचं दळण हा मला काय माहिती आणि कोणा नेलंय बाजरीचं दळण दळायला आपलं नाही बाजरीचं दळण आपण कधी नेलं बाजरीचं दळण दळायला आपलं नाही बाजरी दळण आपण नाही दिलेलं दळण बिळण कोणाकडे मी काय मिळाले काय एवढं 10-15 किलो दळण द्यायला बाजरीचं एवढं लागतच नाही आपल्याला किती भारी वाटलं ना वरती येऊ वाटत नव्हतं ना अजून पण तुझ्यामुळं आलो चाल खाली अंदाज झाला होता मला तर लय भारी वाटत होतं म्हणलं वरतीच थांबावं थोड्या वेळ 7:30 वाजले पण स्वयंपाक करायचा चला मी करते स्वयंपाक भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय